नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे AGMPSC आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी YouTube चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आज आपण 1 ते 15 मे 2026 च्या चालू घडामोडीची प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, 25 प्रश्न पाहणार आहोत मे महिन्यातील 1 ते 15 तारखेपर्यंतचे, जे की सर्वच्या सर्व IMP असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न पाहूया. भारताचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स म्हणजेच CDS म्हणून कोणाची नियुक्ती झाली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 NS राजा सुब्रमणी. तर मित्रांनो, NS राजा सुब्रमणी यांची CDS म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता अधिक माहिती जाणून घेऊ आपण. तर मित्रांनो, तिसरे चीफ ऑफ डिफेन्स CDS म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती झाली. आता कोण आहेत हे NS राजा सुब्रमणी ते पाहूया. तर मित्रांनो, 31 मे 2026 रोजी जनरल अनिल चव्हाण यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता नवीन CDS म्हणून NS राजा सुब्रमणी हे पदभार स्वीकारतील. तर मित्रांनो, NS राजा सुब्रमणी यांच्यापूर्वी CDS म्हणून कोण होते? तर अनिल चव्हाण हे CDS म्हणून कार्यरत होते. आता ते 31 मे 2026 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि त्याच्यानंतर आता NS राजा सुब्रमणी हे CDS म्हणून कार्यभार सांभाळतील. आणि मित्रांनो, नियुक्तीपूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार म्हणून काम करत होते. तर मित्रांनो, राजा सुब्रमणी हे CDS होण्यापूर्वी काय कारभार सांभाळत होते? तर ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आणि मित्रांनो, जनरल बिपिन रावत आणि जनरल अनिल चव्हाण यांच्यानंतर CDS पद भूषवणारे हे NS राजा सुब्रमणी हे तिसरे अधिकारी आहेत. तर पहिले कोण होते? तर बिपिन रावत होते आणि दुसरे कोण होते? अनिल चव्हाण होते. आता मित्रांनो, पहिले CDS कोण होते? तर बिपिन रावत हे. त्यांची कधी नियुक्ती झाली? तर 30 डिसेंबर 2019 रोजी पहिले CDS म्हणून जनरल बिपिन रावत यांना नियुक्ती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, NCLT चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल यांची NCLT चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. आता आपण अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल कोण आहेत ते पाहूया. तर मित्रांनो, निवृत्त न्यायमूर्ती आहेत अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल आणि यांचे आता नुकतेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच काय तर NCLT चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल कोण आहेत? तर निवृत्त न्यायमूर्ती आहेत. आणि मित्रांनो, ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. म्हणजेच की ते निवृत्त होताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. आणि त्यांनी आता कोणाची जागा घेतलेली आहे? म्हणजेच की त्यांच्यापूर्वी NCLT चे अध्यक्ष कोण होते? तर त्यांनी न्यायमूर्ती निवृत्त रामलिंगम सुधाकर यांच्यानंतर हे पद स्वीकारलेले आहे. म्हणजेच की NCLT चे यापूर्वीचे अध्यक्ष रामलिंगम सुधाकर होते. आता त्याच्यानंतर अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल हे आता हे पदभार स्वीकारणार आहेत. आणि मित्रांनो, अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल यांची नियुक्ती किती वर्षासाठी असणार आहे? तर 5 वर्षासाठी यांची ही नियुक्ती असणार आहे. 5 वर्षासाठी किंवा वयाचे 67व्या वर्षापर्यंत जे काही अधिक असेल ते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील पहिला ग्रीन मिथेनॉल प्लांट कुठे उभारलाय? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर मित्रांनो, भारतातील पहिला ग्रीन मिथेनॉल प्लांट गुजरातमध्ये उभारलेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर भारतातील पहिला ग्रीन मिथेनॉल प्लांट कुठे उभारण्यात येणार आहे? तर गुजरातमधील कांडला येथे हा प्लांट उभारण्यात येणार आहे. दीनदयाळ बंदर प्राधिकरण, पूर्वीचे काय नाव होते? तर कांडला बंदर होते. कच्छ गुजरात येथे हा प्लांट उभारण्यात येणार आहे. आता या उत्पादनाचा फायदा काय होणार आहे या ग्रीन मिथेनॉल प्लांट मधील? तर या उत्पादनाचा उपयोग सागरी इंधन म्हणून केला जाईल, ज्यामुळे काय होणार आहे? तर ग्रीन शिपिंगला प्रोत्साहन मिळणार आहे या ग्रीन मिथेनॉल प्लांटमुळे. आता मित्रांनो, या प्लांटची क्षमता काय असणार आहे? तर हा प्रकल्प दररोज 5 टन ग्रीन मिथेनॉलचे उत्पादन करण्याची क्षमता या ग्रीन मिथेनॉल प्लांटमध्ये असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. सिम्बेक्स 2 सैन्य सराव भारत व कोणत्या देशादरम्यान होतो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कंबोडिया. तर मित्रांनो, सिम्बेक्स हा सैन्य सराव भारत आणि कंबोडिया या देशांदरम्यान आयोजित होणारा सैन्य सराव आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर सिम्बेक्स 2 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कंबोडिया या देशांदरम्यान कधी आयोजित होणार आहे? तर 4 ते 17 मे 2026 या काळात पार पडत आहे. आणि मित्रांनो, या सरावाचा हा कितवा? दुसरा भाग आहे. कितवा एडिशन आहे? तर दुसरी एडिशन आहे. आता या सिम्बेक्स 2 चा उद्देश काय आहे? तर दहशतवाद विरोधी कारवाया, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांच्या वातावरणात कार्य करणे
आणि दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये समन्वय व तांत्रिक सहकार्य वाढवणे हे या सिम्बेक्स 2 या सैन्य सरावाचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि तो कधी आयोजित होणार आहे? तर मित्रांनो 4 ते 17 मे 2026 दरम्यान हा सिम्बेक्स 2 सैन्य सराव आयोजित होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताचे 27वे नौदल प्रमुख कोण बनले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कृष्ण स्वामीनाथन. तर मित्रांनो भारताचे 27वे नौदल प्रमुख म्हणून कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर भारताचे पुढील म्हणजे की 27वे नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची भारताचे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता यापूर्वी नौदल प्रमुख कोण होते? तर सध्याचे म्हणजेच काय तर 26वे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या निवृत्तीनंतर म्हणजेच 31 मे 2026 रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. कोण? कृष्ण स्वामीनाथन. आणि मित्रांनो ते सध्या कुठे कार्यरत आहेत? तर ते सध्या भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून सेवा बजावत आहेत. कोण? कृष्ण स्वामीनाथन. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 157. तर मित्रांनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स नुकताच जाहीर झाला, त्यामध्ये भारताचा क्रमांक 157 आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर नुकताच जाहीर झालेला वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये 180 देशांपैकी भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 157वा क्रमांकावर आहे. आणि 2025 मधील 151 स्थानावरून भारताची किती स्थानांनी घसरण झालेली आहे? तर 6 स्थानांनी भारताची घसरण झालेली आहे. म्हणजेच काय तर मागच्या वर्षी भारत हा 151 स्थानावर होता. आता 2026 मध्ये भारत हा 157व्या स्थानावर टेकला गेलेला आहे. आणि मित्रांनो या अहवालात भारताची स्थिती काय आहे? तर भारताची स्थिती ही अत्यंत गंभीर श्रेणीत असल्याची नमूद या अहवालामध्ये केली गेलेली आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. तमिळनाडूचे 13वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी जोसेफ विजय हे तमिळनाडूचे 13वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो अलीकडेच तमिळनाडूचे 13वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय म्हणजे त्यांना थालापती विजय या नावाने देखील ओळखले जाते, यांनी 10 मे 2026 रोजी तमिळनाडूचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता मित्रांनो हे कोण आहेत सी जोसेफ विजय? तर ते साऊथचे एक आघाडीचे अभिनेते आहेत आणि त्यांनी टीव्हीके नावाचा पक्ष स्थापन केला. आता टीव्हीके म्हणजेच काय? तमिळगा वेट्री कझगम हा त्यांनी पक्ष स्थापन केला आणि निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी तमिळनाडूचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आणि मित्रांनो विशेष बाब म्हणजे काय? तर जवळपास 60 वर्षानंतर द्रविड राजघराण्याचा बाहेरचा थालापती विजय हे तमिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री बनलेले आहेत. किती? तर 60 वर्षानंतर द्रविड राजघराण्याच्या बाहेरचा एखादा मुख्यमंत्री बनणारी ही पहिलीच वेळ आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. भारतातील पहिले पेपरलेस न्यायपालिका राज्य कोणते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिक्कीम. तर सिक्कीम हे भारतातील पहिले पूर्णपणे पेपरलेस म्हणजेच काय तर कागदविरहित न्यायपालिका राज्य बनलेले आहे. कोणते राज्य मित्रांनो? तर सिक्कीम हे राज्य. आता याची घोषणा कधी झाली? तर मे 2026 मध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गंगटोक येथील एका संमेलनात या ऐतिहासिक कामगिरीची घोषणा केली. कोणी घोषणा केली? तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ही घोषणा केली. आता मित्रांनो हे पेपरलेस न्यायालय म्हणजे काय असणार आहे? तर न्यायालयातील खटले भरणे म्हणजेच काय ई फायलिंग, रेकॉर्ड सांभाळणे आणि इतर कामकाज यापुढे भौतिक कागदपत्रांऐवजी कसं होणार आहे? तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आता यापुढील कामकाज पाहिले जाणार आहे. त्यालाच आता पेपरलेस न्यायपालिका म्हणून आपण ओळखले जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसादासाठी खुआरल ॲप कोणत्या राज्याने लॉन्च केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिझोराम. तर मित्रांनो खुआरल ॲप मिझोराम या राज्याने लॉन्च केलेले आहे. आता हे खुआरल ॲप काय आहे ते पाहूयात. तर मित्रांनो खुआरल ॲप मिझोराम राज्याने लॉन्च केलेले आहे. आता हे ॲप काय आहे ते पाहूयात. तर आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी मिझोराम राज्याने हे खुआरल ॲप लॉन्च केलेले आहे. आता याचा उद्देश काय असणार आहे या खुआरल ॲपचा? तर याचा मुख्य उद्देश असणार आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि नागरिकांमधील संवाद सुधारणे हे या खुआरल ॲपचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि मित्रांनो विशेष बाब म्हणजे ईशान्य भारतात अशी प्रगत डिजिटल आपत्ती व्यवस्थापन प्रणाली सुरू करणारे मिझोराम हे पहिल्या राज्यांपैकी एक असणार आहे. आणि मित्रांनो
या ॲपद्वारे नागरिक भूस्खलन, पूर यासारख्या आपत्तीची माहिती रिअल टाईममध्ये म्हणजेच काय तर त्वरित प्रशासनाला या खुआलेल्या ॲपद्वारे नागरिक देऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 मे. तर मित्रांनो, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आपण 11 मे रोजी साजरा करतो. अधिक माहिती जाणून घ्या. तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर 11 मे रोजी साजरा केला जातो. आता 11 मेलाच का साजरा केला जातो? तर 11 मे 1998 रोजी पोखरण, राजस्थान येथे भारताने यशस्वी अणुचाचणी घेतली होती. आता या ऑपरेशनचं नाव काय होतं? तर ऑपरेशन शक्ती असे या ऑपरेशनचं नाव होतं. आणि त्या तांत्रिक प्रगतीची आठवण म्हणून आपण 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आता हा पोखरण अणुचाचणी कधी झाली? तर 11 मे 1998 रोजी. आता 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्वदेशी नवो उपक्रमांमधील भारताच्या कामगिरीचे गौरव करणे हे या 11 मे तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. आता 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 2026 ची थीम काय, म्हणजेच की संकल्पना काय आहे? तर समावेशक वाढीसाठी जबाबदार नवकल्पना, म्हणजेच काय? रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ अशी ह्या 2026 ची संकल्पना आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. त्यापूर्वी आता आपण मे महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस पाहूयात. आता 1 मे रोजी आपण काय साजरा करतो? तर महाराष्ट्र दिन साजरा करतो. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे रोजी आणि 1 मेला गुजरात राज्याची देखील स्थापना झाली होती. आता 1 मेला कामगार दिन देखील आपण साजरा करतो आणि 1 मेला आपण जागतिक अस्थमा दिन देखील साजरा करतो. 3 मेला आपण जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. 4 मेला आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून साजरा करतो आणि 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि आत्ताच बघितलं की आपण 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. 12 मेला काय साजरा करतो? तर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणजेच की इंटरनॅशनल नर्स डे 12 मे रोजी आपण साजरा करतो. 15 मेला आपण आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून साजरा करतो. 17 मेला आपण जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा करतो. 21 मे हा दिवस आपण दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करतो आणि 21 मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिन देखील साजरा केला जातो. आता 22 मेला काय असतं? तर 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून आपण साजरा करतो आणि 31 मेला आपण जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करतो. आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 आहे, एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या देशात झाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. तर मित्रांनो, एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन भारतात झाले होते. अधिक माहिती जाणून घ्या. तर एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन भारत या देशात करण्यात आले. आता कुठे होते भारतात? तर भारतामधील गुजरात राज्यातील गांधीनगर येथे हे एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन झाले होते. आता याचा कालावधी काय आहे? तर या स्पर्धेचा कालावधी 11 मे पासून 17 मे 2026 पर्यंत या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. आणि विशेष म्हणजे भारत 44 वर्षानंतर म्हणजेच काय 1982 नंतर या प्रतिष्ठित खंडांतर्गत स्पर्धेचे आयोजन करत आहे. किती वर्षानंतर मित्रांनो? तर 44 वर्षानंतर भारत या एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन करत आहे. आता या स्पर्धेमध्ये कोणाकोणाचा सहभाग असणार आहे? तर या स्पर्धेत एकूण 28 पेक्षा जास्त देशातील सुमारे 170हून अधिक खेळाडू या एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये सहभागी होणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12 आहे, पश्चिमी नौदल कमांडचे नवीन फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ कोण बनले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संजय वात्सायन. तर मित्रांनो, पश्चिमी नौदल कमांडचे नवीन फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून संजय वात्सायन यांची नियुक्ती झालेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर आता संजय वात्सायन सध्या कुठे कार्यरत आहेत? तर ते सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आता ते पश्चिम नौदल कमांडचे नवीन फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यभार स्वीकारतील. आणि मित्रांनो, व्हाईस ॲडमिरल वात्सायन हे तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीतील तज्ज्ञ आहेत आणि 1988 मध्ये भारतीय नौदलात नियुक्ती झाली होती. आता मित्रांनो, संजय वात्सायनचं तज्ज्ञ कशात तज्ज्ञ आहेत? तर ते तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये संजय वात्सायन हे तज्ज्ञ आहेत. आणि मित्रांनो, ते व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची जागा घेतील. म्हणजेच की पश्चिम नौदल कमांडचे यापूर्वीचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ कोण होते? तर कृष्ण स्वामीनाथन होते. आता त्याच्यानंतर संजय वात्सायन हे पदभार स्वीकारतील.
आणि मित्रांनो, पश्चिम नौदल कमांड ही भारताची सर्वात धोरणात्मक महत्त्वाची कमांड आहे, जी की अरबी समुद्र आणि सागरी सीमांचे संरक्षण करते, ही पश्चिम नौदल कमांड. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतातील पहिले लो एमिशन झोन कोणत्या शहरात विकसित केले जाणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. तर मित्रांनो, पहिले लो एमिशन झोन पुणे या शहरात विकसित केले जाणार आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, पुण्याच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर परिसरात हे लो एमिशन झोन राबवले जाणार आहे. आता या लो एमिशन झोनचा उद्देश काय असणार आहे, प्रमुख उद्देश काय असणार आहे, तर वाढते प्रदूषण रोखणे, हवेची गुणवत्ता सुधारणे आणि जुन्या आणि अधिक प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर, विशेषतः काय तर भारत स्टेज 4 आणि त्यापूर्वीचे वाहने निर्बंध घालणे, हे या लो एमिशन झोनचा मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो, याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे, तर 5 जून 2026च्या आसपास या लो एमिशन झोनची अंमलबजावणी करण्याची योजना आहे. आणि मित्रांनो, हे लो एमिशन झोन शिवाजीनगरच्या सुमारे 7 ते 10% क्षेत्राला कव्हर करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14 आहे, सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणते 2 नवीन डिजिटल पोर्टल लॉन्च केले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही. म्हणजेच काय, वन केस वन डाटा हे एक पोर्टल लॉन्च केलेले आहे आणि सुसायत हे AI चॅटबॉट देखील लॉन्च केलेले आहे. अधिक माहिती जाणून घ्या. आता आपण वन केस वन डाटा आणि सुसायत AI चॅटबॉट याबद्दल माहिती जाणून घ्या. आता वन केस वन डाटा काय करणार आहे, तर याद्वारे तालुका न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटल्यांची माहिती, म्हणजेच काय तर केस डेटा एकाच ठिकाणी एकत्रित केला जाणार आहे. कोणाद्वारे, तर वन केस वन डाटा या पोर्टलद्वारे. आता दुसरा हे AI चॅटबॉट आहे, कुठले, सुसायत. आता हे काय करणार आहे, तर हे वकील आणि नागरिकांना न्यायालयीन ई सेवा खटल्यांची स्थिती आणि कॉस्ट लिस्ट यासारखी माहिती मिळण्यास हे सुसहाय्यक AI चॅटबॉट मदत करणार आहे. आणि मित्रांनो, या दोन्ही उपक्रमाचा उद्देश काय असणार आहे, तर कामकाज कागद विरहित करणे, पारदर्शकता वाढवणे आणि न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद करणे, हे या दोन्ही डिजिटल पोर्टलचा मुख्य उद्देश असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल राज्य होण्याचे उद्दिष्ट कोणत्या राज्याने ठेवलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. अधिक माहिती जाणून घ्या. तर 2010 मध्ये हिमाचल प्रदेशने कार्बन न्यूट्रल होण्याचे ध्येय जाहीर केले होते. कधी, तर 2010 मध्ये. आता हा उपक्रम काय आहे, तर राज्याने नवीकरणीय ऊर्जा, वनीकरण आणि ऊर्जा कार्यक्षम पद्धतींना प्रोत्साहन देऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पावले उचललेली आहेत या कार्बन न्यूट्रल उद्दिष्टाद्वारे. आणि मित्रांनो, आता हिमाचल प्रदेशचे लक्ष्य काय आहे, तर हिमाचल प्रदेशने 2030 पर्यंत पूर्णपणे कार्बन न्यूट्रल होण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. कधीपर्यंत, तर 2030 पर्यंत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताच्या पहिल्या PM मित्रा पार्कचे उद्घाटन कोठे झाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वारंगल. तर मित्रांनो, तमिळनाडूमधील वारंगल येथे भारताच्या पहिल्या PM मित्रा पार्कचे उद्घाटन झाले. अधिक माहिती जाणून घ्या. तर भारताच्या पहिल्या PM मित्रा पार्क म्हणजेच काय, तर पंतप्रधान मेगा एकात्मिक वस्त्रोद्योग क्षेत्र आणि परिधान पार्कचे उद्घाटन कुठे झाले, तर तेलंगणामधील वारंगल येथे या पार्कचे उद्घाटन करण्यात आले. आता हे उद्घाटन कधी झाले, तर हे पार्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 मे 2026 रोजी कार्यान्वित करण्यात आले. कधी, तर 10 मे रोजी कार्यान्वित करण्यात आले. आता या पार्कचे उद्दिष्ट काय ते पाहूयात. तर मित्रांनो, हे पार्क 5F वर आधारित आहे. आता 5F म्हणजेच काय, फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन. म्हणजेच काय, तर शेती ते फायबर ते कारखाना ते फॅशन ते परदेश या दृष्टिकोनावर आधारित हे PM मित्रा पार्क आधारित आहे. आणि मित्रांनो, हा प्रकल्प वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक असणार आहे. कोणता, तर PM मित्रा पार्क. आणि मित्रांनो, सुमारे 6,000 कोटींहून अधिक आणि रोजगाराचे 1 लाख संधी निर्माण करणारा हा PM मित्रा पार्क. आणि मित्रांनो, आतापर्यंत देशभरामध्ये 7 राज्यांमध्ये हे पार्क उभारले जात आहे. किती, तर 7 राज्यांमध्ये हे पार्क उभारले जात आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुरलीधर मोहोळ. तर मित्रांनो, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या
अध्यक्षपदी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ते कोण आहेत तर ते केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आहेत. आणि मित्रांनो ह्याच्यापूर्वी कोण होते तर ह्याच्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर मुरलीधर मोहोळ यांची या ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. आणि मित्रांनो यापूर्वी मोहोळ हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आता ते अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील. आता मुरलीधर मोहोळ कोण आहेत मित्रांनो तर ते एक कुस्तीपटू असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये देखील भाग घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18 आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 वरून वाढवून किती करण्यास मंजुरी दिलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 38. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आता 34 वरून वाढवून किती करण्यास मंजुरी दिलेली आहे तर 38 करण्यास आता मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच की पूर्वी 34 होते आता 38 झालेले आहे. आता मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 ला मंजुरी दिलेली आहे. आता सध्याची परिस्थिती काय ते पाहूयात. तर सध्या 33 न्यायाधीश आणि 1 सरन्यायाधीश असे एकूण 34 न्यायाधीशांची संख्या होती. आता ही कशी असणार आहे तर आता 37 न्यायाधीश प्लस 1 सरन्यायाधीश असे एकूण आता 38 न्यायाधीशांची संख्या असणार आहे. आणि मित्रांनो मे 2026 पासून भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत तर सूर्यकांत हे आता भारताचे आपले नवे सरन्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19 आहे. संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणजेच की CDA म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुग्रह नारायण दास. तर मित्रांनो अनुग्रह नारायण दास यांची संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून नियुक्ती झालेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो आता अनुग्रह नारायण दास कोण आहेत ते पाहूया. तर भारतीय संरक्षण लेखा सेवेचे म्हणजेच की IDAS 1991च्या तुकडीचे अधिकारी आहेत हे अनुग्रह नारायण दास. आणि मित्रांनो त्यांनी संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून आता पदभार स्वीकारलेला आहे. आणि मित्रांनो आता त्यांना संरक्षण वित्तीय व्यवस्थापन आणि सार्वजनिक प्रशासनात किती वर्षाचा अनुभव आहे तर 30 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव अनुग्रह नारायण दास यांना आहे. आणि आता यांच्यापूर्वी या पदावर कोण कार्यरत होते तर याआधी 1 नोव्हेंबर 2025 पासून विश्वजित साय हे या पदावर कार्यरत होते. आता त्यांच्यानंतर संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून अनुग्रह नारायण दास हे पदभार स्वीकारतील. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20 आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोहित जैन. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच की RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदी रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो रोहित जैन यांचा 3 वर्षाच्या कालावधीसाठी या पदावर कार्यरत राहतील. किती वर्षासाठी तर 3 वर्षाच्या कालावधीसाठी. आणि त्यांनी कोणाची जागा घेतली म्हणजेच की यापूर्वी डेप्युटी गव्हर्नर कोण होते तर रविशंकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची जागा आता रोहित जैन यांनी घेतलेली आहे. यापूर्वी रविशंकर हे डेप्युटी गव्हर्नर होते. आता रोहित जैन हे डेप्युटी गव्हर्नर असतील. आणि मित्रांनो रोहित जैन हे डेप्युटी गव्हर्नर होण्यापूर्वी कोणत्या पदावर कार्यरत होते तर नियुक्तीपूर्वी ते RBI मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. आता ते डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत राहणार आहेत. आता मित्रांनो RBIचे गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे RBIचे गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21 आहे. मे 2026 मध्ये कोणत्या देशाने भारतासोबत डिजिटल पेमेंट म्हणजेच काय UPI करार पूर्ण केला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्हिएतनाम. तर मित्रांनो व्हिएतनामने भारतासोबत UPI करार केलेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो व्हिएतनाम या देशाने भारतासोबत डिजिटल पेमेंट म्हणजेच की UPI करार केलेला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टो लाम यांच्यातील नवी दिल्ली येथील भेटीदरम्यान 6 मे 2026 रोजी हा ऐतिहासिक करार करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो व्हिएतनाम सोबत भारताने UPI करार केलेला आहे. आणि भारत भेटीला आले होते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टो लाम यांच्या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टो लाम यांनी नवी दिल्ली येथे भेटी दरम्यान हा ऐतिहासिक करार केलेला आहे. आणि मित्रांनो भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच काय तर UPI आणि व्हिएतनामची फास्ट पेमेंट सिस्टीम हे एकमेकांशी जोडली जाणार आहे या कराराद्वारे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22 आहे.
गिग कामगारांसाठी डिजिटल तक्रार निवारण प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, गिग कामगारांसाठी डिजिटल तक्रार निवारण प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कर्नाटक ठरलेले आहे आणि कर्नाटक सरकारने मित्रांनो 1 मे 2026 म्हणजेच की काय कामगार दिन रोजी ही प्रणाली अधिकृतपणे कार्यान्वित केली. आता मित्रांनो, हे गिग कामगारांसाठी डिजिटल तक्रार निवारण प्रणाली सुरू केली, त्याचे उद्दिष्ट काय आणि उद्देश काय ते पाहूया. तर डिलिव्हरी बॉय, कॅब चालक आणि इतर प्लॅटफॉर्म आधारित कामगारांना वेतन, कामाच्या अटी आणि प्लॅटफॉर्मशी संबंधित समस्या निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या डिजिटल तक्रार निवारण प्रणालीचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि कोणते राज्य पहिले ठरलेले आहे असे चालू करणारे? तर कर्नाटक हे राज्य भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे गिग कामगारांसाठी तक्रार निवारण प्रणाली सुरू करणारे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026 या अधिकृत कार्यक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रेयस अय्यर. तर मित्रांनो, श्रेयस अय्यरचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026च्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर आता या F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026चे आयोजक कोण आहेत? तर मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने फॉर्म्युला वनच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. कोणी? तर मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने. आता या स्पर्धेचा उद्देश काय आहे? तर भारतात ई स्पोर्ट्स आणि मोटर स्पोर्ट्सला प्रोत्साहन देणे आणि तरुणांना डिजिटल रेसिंग मधून व्यावसायिक रेसिंगकडे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे F1 सिमी रेसिंग इंडिया ओपन 2026चा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे, विकातन 2026 युद्ध अभ्यास अमेरिका आणि कोणत्या देशात होत आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिलिपिन्स. तर मित्रांनो, विकातन हे अमेरिका आणि फिलिपिन्स या 2 देशांदरम्यान होणारा युद्ध अभ्यास आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर विकातन 2026 हा युद्ध अभ्यास अमेरिका आणि फिलिपाईन्स या देशांदरम्यान आयोजित केला जात आहे आणि हा 2026 मधील सराव एप्रिल ते मे 2026 मध्ये पार पडत आहे. आता या विकातन युद्धाभ्यासचा मुख्य उद्देश काय ते पाहूया. तर हा सराव इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रादेशिक सुरक्षा, संयुक्त कार्यक्षमता आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी आयोजित केला जातो. कोणता? तर विकातन 2026. आणि मित्रांनो, हा विकातन युद्धाभ्यास कुठे आयोजित केला जातो? हा सराव प्रामुख्याने मित्रांनो फिलिपाईन्स या देशात आयोजित केला जातो. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 1 ते 15 मे 2026 चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 25 प्रश्न पाहिलेले आहेत जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे होते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर AJU MPSC आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.